फ्लडलाईट ऑपरेटरला विनंती आहे की सगळ्या लाईट्स आपण ऑफ करा. फ्लडलाईट ऑपरेटरला विनंती आहे की आपण सगळ्या लाईट्स ऑफ करायच्या आहेत. गोलंदाजी मार्क होती ओव्हर नंबर 1 पहिला ओव्हरचा खेळ आणि साहिल गायकरला आता आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक पहिलं. वेलकम 11 उसाटने म्हटलं की ग्रामीण क्रिकेटच्या पट्टावरती आज एक वेगळी ओळख या संघानं आपली निर्माण केली आणि त्यांच्या वतीनं आणि त्याच वेळेला ग्रामस्थ मंडळ उसाटणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वेलकम ट्रॉफी 2026 2026 नववर्ष नवपर्व नवी सुरुवात डे अँड नाईट फॉर्मॅटमधून या स्पर्धेची आपण पाहतोय. गतवर्षी अगदी आपण पाहिलं तर 3 दिवसीय डे फॉर्मॅटमध्ये स्पर्धा आपण पाहिली होती, पण यंदाच्या हंगामामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्ट आपल्याला करायची हे धोरण उराशी बाळगत असताना आज मात्र आपण पाहिलं तर डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. दिवस आणि रात्र हा क्रिकेटचा सोहळा आपण अनुभवणार आहोत. पवित्र खेळपट्टीचं पूजन करून आपण या स्पर्धेची सुरुवात केलेली आहे. उद्घाटन आपण पार पाडलेलं आहे. गणरायाला आपण वंदन केलेलं आहे. या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं विघ्न कलंक लागू नये त्यासाठी आपण श्रीफळ देखील वाढवलेलं आहे आणि काही क्षणातच लाईव्ह ॲक्शनला देखील इकडे आपण सुरुवात करणार आहोत. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर सामन्याला आपण करतोय सुरुवात. गेम ऑनचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल लाऊड अपील. हाऊ वॉज दॅट पंचांना विचारलं जातंय. हा एक फॅक्टर पंचांनी सांगितलंय. चेंडू जास्त वर येतोय आणि योग्य निर्णय पंचांचा अगदी आपल्याला पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपात धाव. ॲक्शन रिप्ले आपण पाहत आहोत. येस राईट फॅक्टर मोठा प्रश्न राहिलाय. राईज झाला चेंडू वर आलाय. चांगल्या टप्प्यावरती पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अचूक आणि भेदक गोलंदाजी करणं इथे फार गरजेचं आहे. ओव्हर नंबर 1 समोर लॉंग ऑफ लाईक खेळाडू तैनात आहे. काऊ कॉर्नरमध्ये एक फिल्डर मिडॉन तैनात करण्यात आलाय. कव्हर आणि पॉइंट. शॉर्ट फाईन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये गलीमध्ये एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळाला आणि शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेगमध्ये एक क्षेत्ररक्षक किंबहुना तिकडे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार क्रिकेटचा सोहळा. पुढचा बॉल साहिल गायकर कुणाल नाईकसाठी ऑन साईडला पाठवलाय. फटका चांगला आहे. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे आणि त्याचा फायदा उचलला जात आहे. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग पलीकडे. वेलकम ट्रॉफी चौकार. यावेळेस देखील पुन्हा एकदा अपील झालेली आहे. लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळते आणि वारंवार अगदी अपील केली जाते. पंचांकडे दाद मागितली जाते. तत्पूर्वी आपण पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या बॉलवरती लेग बॉलच्या स्वरूपात आली धाव. त्यानंतर डॉट, मग चौकार आणि मग त्यानंतर पुन्हा डॉट बॉल. टप्पा पुढे ठेवला गेलाय. ऑन साईडला ओपिश बॉल होता. टर्न करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल चाललाय मागे. फिल्डर बॉलला उचलतील फेकतील. तत्पूर्वी फेकी देखील खराब आपल्याला पाहायला मिळतंय. पण सुदैवानं 3 खेळाडू तब्बल बॅकअपला होते आणि त्या अनुषंगाने बॅकअप चांगलं झालंय. तिसऱ्या खेळाडूने बॅकअप केलं.
धावसंख्या 2 ने पुढे. टोटल स्कोर कार्ड वरती 7. शेवटचा चेंडू शिल्लक असेल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या षटकातील. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाला युटिलाइज करता आलं नाहीये बॅटरला. ओ पिच लॉफ केलाय. ओव्हर द बॉलर सेट. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. व्हायब्रेशन मोड ऑन. सँडी पालकर सरांचा इशारा येतोय. चेंडू चाललाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ वेलकम ट्रॉफी सिक्सर. शिवनेरीचा वाघ उगवला. स्वराज्याचा दीप उजळला. मराठ्यांच्या रक्तानं गड सजला. शिवबांचा गजर नभा नभा दुमदुमला. अप्रतिम संगीत. अगदी ज्या राजामुळं आज आपल्या घरासमोर तुळस आणि मंदिरावरती कळस आहे त्या राजाला मानाचा त्रिबार मुजरा. षटकार ठोकला गेलाय. धावसंख्या त्या अंतिम बॉलवरती आलेल्या षटकाराच्या मदतीनं टोटल 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. धावफलक 13 रन्स ऑन बोर्ड विदाउट एनी लॉस. कुणाल नाईक, अनिकेत पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आता ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज मंगेश गायकर. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केला गेला. लॉंग दी कापेट. बॉल चालला मागे डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर आहे. सेकंडचा कॉल आणि 2 मिळतील की नाही. पाहायचंय थ्रो. बघा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. त्यामध्ये आता क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षक देखील काय करणार. थ्रो तर बरोबर आला होता. ऑन स्टंप पैकी आपल्याला पाहायला मिळाली पण टप्पा पडला आणि बॉल वर आलाच नाही. तो खालून अगदी निघून गेला विकेट किपरच्या. तत्पूर्वी मात्र 2 धावांचा वधी होता. धावसंख्या 2 ने पुढे. जतीन आम्हाला माहिती देतात टोटल स्कोरबोर्ड वरती 15. 2 एक्सपर्ट स्कोरर दाया मात्रे उसाटणे आणि जतीन गोंधळी उसाटणे. PPL मध्ये देखील जतीन गोंधळीनं फार चांगली कामगिरी केली. ऑन साईडला फटका अगदी आपल्याला पाहायला मिळतो. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल यावेळेस प्राप्त केली जाते. सिंगलने धावसंख्या पुढे. सेन्सिबल अप्रोच फलंदाजांचा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा गरजेचा देखील आहे. सेन्सिबली बॅटिंग केली जाते. संयम बाळगला जातोय. त्यांना माहिती आहे प्रत्येक ओव्हरमध्ये एखादा चांगला फटका आला तर डावाला आपण या चांगला आकार देऊ शकतो आणि ते गरजेचं देखील आहे. बॉलिंग मार्कवरती गायकर पुन्हा एकदा. बॅटची हेल्दी एज. पुन्हा एकदा शॉर्ट थर्ड मॅन मध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मोठी एज लागली होती बॅटची आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय कोणती धाव मिळणार नाही आहे. इट्स अ वालेट डिलिव्हरी डॉट बॉल. निर्धाव चेंडूची झालेली सांगता. बॅटची मोठी कडा लागली. त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन मध्ये बॉलला अडवलं गेलं. डॉट येतोय. 3रा डॉट बॉल या डावातला आतापर्यंत आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं 2 डॉट बॉल हाताळले गेले साहिल गायकरच्या वतीनं आणि आता मंगेश गायकर. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. रेंज मध्ये होता. रडार मध्ये होता. त्याला पाठवलाय वाडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवाई यात्रेवरती 6 धावा. ज्या प्रकारे हा फटका एक्झिक्यूट केला. वॉट अ टायमिंग. बेमिसाल टायमिंग आपल्याला पाहायला मिळेल. लाजवाब संपर्क आणि बॉलला ऑन साईडला पाठवलं. वायडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. हा दुसरा अनिकेत पाटीलच्या बॅटमधनं. पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये पाटील शाही दाखवतोय आपली. सामना क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय श्री गोडेल देव कसलखंड विरुद्ध एंजल 11 गावदेवी एकटपाडामध्ये ही लढत. यावेळेस देखील पुन्हा एकदा लॉप करतोय. फटका चांगला आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा तेच चित्र आणि पुन्हा एकदा तेच चित्र. बॉल चाललाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. बार बार लगातार. अब की बार दूसरी बार. वार पर किया पलटवार. ठोकला षटकार.
श्री मलंगड अगदी आपण पाहिलं तर ज्याच्या कुशीत आपण सुख समृद्धीचं जीवन जगत आहोत. आई भवानी दे शक्ती अन मलंगडाला मिळू दे मुक्ती. डॉट बॉलने ओव्हर नंबर 2चा खेळ झालाय पूर्ण. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 28 रन्स ऑन बोर्ड विदाउट एनी लॉस. 28 धावा बिनबाद धावफलक. पहिल्या डावामध्ये आपण पाहत आहोत बॅटिंग करत असताना श्री गोडिल देव 11 कासलखंड टीम. नेक्स्ट मॅच न्यू यंगस्टर खाडी ब आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वराज 11 पोसरी. जो संघ कर्णधार टॉससाठी उपस्थित नसेल इनिंग ब्रेकमध्ये त्याला टॉस त्या समोरील संघ कर्णधाराला टॉस विन दिला जाईल. जो उपस्थित नसेल त्याने या गोष्टीची काळजी घ्या. आपल्या समोरील जो उपस्थित आहे त्याला टॉस विन दिला जाईल. सँडी पालकर सर मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे समालोचकांनाही वारंवार वेळेची अनाउन्समेंट करण्याची गरज पडत नाही. यावेळेस देखील फटका चांगला खेळला गेलाय. व्हॉट अ टायमिंग, काय संपर्क, काय फटका, आणि बॉलला पाठवलंय लाइटनिंग टॉवरच्या वरून. इट्स अ बिग हिट, लाइटनिंग सिक्सर. साथ दिली ग्रामस्थानी, ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम संघानी. येस, या स्पर्धेचं शीर्षक टायटल सॉन्ग आपण ऐकत आहोत. काय लाजवाब फटका होता. उजव्या हाताच्या फलंदाजानं वार केलाय. नाईकच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. बराच काळ अँकरचा रोल तो प्ले करत होता. सिंगल सिंगल डबल डबलला प्राधान्य त्यानं दिलं होतं, पण जसा एक खराब चेंडू मिळाला त्याच्या स्लॉटमध्ये त्यानं पाठवला थेट पार्किंग प्लॉटमध्ये. धावसंख्येला आता आकार दिला गेला. धावसंख्या फार वेगानं पुढे. टोटल स्कोर कार्डवरती 35. फार सुंदर सुरुवात मी म्हणेन या डावाची झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 13, त्यानंतर 15. वाढता आलेख धावसंख्येचा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. डेड बॉल राईट बॅटरसाठी. ऑन साईडला डीपमध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट. समोर लॉंग ऑन लॉंग ऑफ लाईक खेळाडू. त्यानंतर डीपमध्ये कव्हर तैनात करण्यात आला. लॉंग ऑफ देखील आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट थर्ड, शॉर्ट पॉईंट, गलीमध्ये एक फिल्डर आणि समोर पॉईंट तैनात करण्यात आला आहे. मॅच इज ऑन. सामन्यावरती सुरुवात पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती जिशान. स्विंग अन मिस. बिग हिट करायचा होता मोठ्या बॅकलिफ्टनं. ऑन साईडला लॉफ करायचा होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क आढळला नाही. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहत आहोत. निर्धाव चेंडूची झालेली सांगता. धाव न धाव प्रत्येक बॉल महत्त्वाचा आहे. ग्रामीण क्रिकेटचा आपण अनुभव घेत आहोत. सोडून दिल्या वेळेस ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर. व्हाईट बॉल. आज पहिल्या मॅचपासून वेगळ्या आणि अनोख्या रंगारूपात आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर व्हायब्रेटर सँडी पालकर सर. हरिभक्त परायण मधुकरजी पवार साहेब आणि त्यासोबत हरिभक्त परायण विष्णू पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे आपलं, सुस्वागत आहे. स्वागत केलंय षटकारादरम्यान. मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. थेट मिड विकेट. हवाई यात्रेवरती चेंडू 6. पाचवा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 नंबर 5 कोला टाकलाय, पण ऑफ स्टंपचा बराच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंच देखील करतात. अतिरिक्त धाव. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या पुढे. टोटल 43. 43 आकडावरती धावफलक. धावपटल्यावरती चांगल्या धावा बनल्यात. वाढता आलेख धावसंख्येचा आपल्याला पाहायला मिळाला. 13, त्यानंतर 15 आणि आता या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत 15ची वसुली झालेली आहे. आणि अजून काही त्यामध्ये ऍड केल्या जातील का पण नाही. रनिंग अँड ॲब्सोल्युटली स्टनिंग कॅच.
जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाला. धावत जात असताना तिकडे झेल टिपलं गेलंय. विकेटचा पता मैदानामध्ये धक्का नंबर पहिला लागलाय. अनिकेत पाटील बॅक टू द डगआउट. हिंद बॅट्समन लवकर पाठवायचा आपण. क्रॉसिंग 30 सर्कलच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. येस. पुढील 3 फलंदाज आपण तयार ठेवा. सँडी पारकर सरांचा इशारा आला. मी या गोष्टीचा उल्लेख केला ना की मैदानाच्या आतमध्ये ते आहेत, त्यामुळे आता आपल्याला इथून वारंवार सगळ्या गोष्टींची जाणीव करून देणं गरजेचं नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो भावेश पाटील. 3 बॅटरी तयार ठेवा. फटका चांगल्या समोरच्या दिशेनं पण क्षेत्ररक्षकाला शोधून काढलंय. बॅक टू बॅक विकेट गमावताना आता आपल्याला पाहायला मिळतात. यापूर्वी भास झाला अनिकेत पाटील आणि आता जसा भावेश मैदानाच्या आतमध्ये आला त्याला बाहेरचा रस्ता पुन्हा दाखवलाय. चले जाऊ का नारा. दुसरी विकेट. आतमध्ये दाखल झालेला तो दिनेश नाईक. 2 विकेट गमावल्यात. अनिकेत पाटील आणि भावेश पाटील बाद झालेले आहेत, त्यामुळे आता जबाबदारी कुणाल नाईक आणि दिनेश नाईकवरती असणार आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतात त्या 43-43 आणि स्क्रीनवर सुद्धा तुम्ही पाहू शकाल. या ट्रॉफीज ज्या उसाटणे ग्रामपंचायतीचे माजी कार्यसम्राट सरपंच हेमंतजी मडवी साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले आणि त्याच प्रकारे आपण पाहतोय सायकल. या सर्व कोला टाकलाय. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर बुंदात टाकला गेला. जबरदस्त बॉल. अनप्लेबल यॉर्कर ड्रीम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू झालाय. 4थ्या ओव्हरसाठी गोलंदाज साहिल गायकरचा वापर केला जातो, जो पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जरूर किफायतीशीर ठरला होता. त्याने 12 धावा खर्च केल्या होत्या. तोच सध्या आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कमध्ये. सेकंड स्पेलमध्ये आलाय. विकेट कीपरकडनं मिस्टेक झाले. बॉल चालाय मागे. शॉर्ट थर्डमध्ये अडवला जाईल. लेग बायच्या स्वरूपात ही धावसंख्या 44 आकड्यावरती. मागील दोन्ही ओव्हरमध्ये 15 धावांची वसुली झालेली आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या. एक लेग बायची आली होती. टोटल 13. या ओव्हरमध्ये साहिल गायकरनं अद्याप तरी बांधलंय, रोखून धरलंय फलंदाजांना आणि हे गरजेचं होतं. कुठेतरी धावांच्या गतीवरती अंकुश लागणं देखील फार महत्त्वाचं होतं, कारण तुफान गतीनं धावा बनत होत्या आणि कुठेतरी त्या वाढत्या धावसंख्येला थांबवणं देखील महत्त्वाचं होतं. आणि ती जबाबदारी घेतली साहिल गायकरनं आणि ती निभावली देखील आतापर्यंत. मागील 3 बॉलमध्ये फक्त त्यानं धाव खर्च केली ती एक, दुसरी आली ती लेग बायच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल साहिल गायकर. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. लावून अपील. यावेळेस मात्र अपील उचलून धरली. पंचांनी अपील उचलून धरले. विकेटच्या पता मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक लागला तो 3रा. फलंदाज बाद.
विकेटचं पतन झालंय. दरम्यान अगदी आपण पाहिलं तर तिसरा धक्का लागला गेलाय. 2 जेलबादच्या स्वरूपात आणि LBWच्या स्वरूपामध्ये हा धक्का आपल्याला पाहायला मिळाला. व्यासपीठाच्या मागे अगदी पार्किंगची पूर्णपणे सुविधा आहे. पूर्ण ओपन जागा आहे. त्यामुळे काही खेळाडू किंवा प्रेक्षक आमचे त्यांनी गाड्या जर मैदानाच्या इतरत्र कुठे पार्क केल्या असतील त्यांना विनंती आहे की आपण आमच्या मंचाच्या मागे पार्क करा गाड्या. तिथे भव्य अशी पार्किंग सुविधा तिकडे आमच्या आयोजकांनी उपलब्ध करून दिलेली आहे. नुकतंच साहिल गायकरने विकेट मिळवले. या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी तो करतो. तो इम्पॅक्ट त्याने टाकलाय. तो इंटेंट त्याचा अटॅकिंग आपल्याला पाहायला मिळाला. पॉझिटिव्ह अप्रोचनं बॉलिंग करत असताना साहिल गायकर. नेक्स्ट बॉल. पुढील बॉल हा देखील गोला टाकण्याचा प्रयत्न करतोय. ऑन ड्राईव्ह केला जातोय. बॉल चालला मागे डीपमध्ये फिल्डर तैनात आहेत. उचलतील फेकतील तत्पूर्वी मिळेल केवळ एक सिंगल. एक्का दुक्का सिंगल डबल या ओव्हरमध्ये जितक्या वसूल करता येतील तितक्या करून घ्या, कारण या ओव्हरमध्ये थोडा आक्रमक झालाय गोलंदाज साहिल गायकर. चांगली गोलंदाजी करतो. ॲक्युरसी त्याची आपल्याला पाहायला मिळते. सीन क्रिकेट स्टँड फॉर कन्सिस्टन्सी, स्टँड्स फॉर कंट्रोल. नियंत्रण आणि सातत्य तुमच्याकडे असेल गोलंदाज म्हणून यशाची उंच शिखर तुम्ही गाठू शकता. आणि सध्या चांगल्या लाईनवरती चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करत असताना रनआउटची संधी आहे. फेकी खराब आली की काही नाही. मात्र काय घडलंय, फलंदाज इकडे बाद आहे. डायरेक्ट हिट लागलाय. ॲक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणार आहे. एक्झॅक्टली काय घडलं आपल्या स्क्रीनवरती आपण पाहूया. पंचाने तर बाद घोषित केलं. दुसऱ्या धावेचा मोह आवरता आला नाही फलंदाजांना. आणि ॲक्शन रिप्ले पहा. अगदी आपण पाहतो ऑनसाईडला टर्न करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले. रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. थर्ड अंपायर चेक केलं जाईल कंट्रोल रूममध्ये. ते आपल्याकडे तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. फलंदाज बाद आहे. येस, इट इज आउट. मुळीच नव्हते. शॅगी. येस, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रफुल मते. इव्हिनिंग सेशन सायंकाळचे सत्र लगेच ऑन करायचं सँडी सर. ओके. आता लक्क प्रकाशामध्ये अंडर दी लाईट फ्लड लाईट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. धावा झाल्यात त्या एकंदरीत 47. मागील ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर फार सुंदर अचूक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अवघ्या 3 धावा खर्च केल्या. एक लेगबायशी आली होती. साहिल गायकर नाम तो सुनाई होगा. 2 षटकांचा स्पेल राहिला आणि 2 षटकांच्या स्पेलमध्ये अवघ्या 15 धावा खर्च त्याने केल्या आणि महत्त्वपूर्ण एका गड्याची विकेट त्याने मिळवली. स्नेहंकित गोलंदाजीसाठी आलाय. त्याचं स्वागत मोठ्या फटकाने करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. फटका फसला. मिड विकेटला झेल देऊन फलंदाज माघार येऊन तंबूमध्ये बसला. विकेटचा पदा मैदानामध्ये. धक्का नंबर 5. आपल्या मॅचचा अगोदरचा मॅचचा एका इनिंग नंतर कंपल्सरी टॉस आहे. जर कॅप्टन उपस्थित नसतील, सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला, ऑपोनंट टीमचा कॅप्टन उपस्थित असेल त्यांना टॉस विन दिला जाईल. ही महत्त्वपूर्ण सूचना आहे. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी तुम्ही मंचावरती येऊन थांबा. ये सध्या आपण पाहिलं तर शिस्तबद्ध आणि शिस्तप्रिय स्पर्धा आहे. नीटनेटकं सुसज्ज आयोजन. बॅटची एज होती. विकेट कीपर बॉल तिथे गॅदर करू शकले नाही आहेत. तत्पूर्वी एक धाव मात्र कंप्लीट केली जाते.
विकेट मिळाली पहिल्या बॉलवरती. त्यानंतर आली सिंगल. धावत संख्या येऊन पोहोचली 48 वर. पुढील बॉल. बॅटची मोठी कडा लागली आहे. शॉर्ट थर्ड मध्ये बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धाव चोरली गेली आहे. चोरटी धाव. सिंगलने धावसंख्या पुढे. जतीन आम्हाला माहिती देतात टोटल आता 49 या आकड्यावरती 49. काय सुरुवात झाली होती जतीन या डावाची. 13, 15, 15 आणि मग त्यानंतर अगदी जणू काही धावत संख्या पूर्णपणे थांबली गेली. आता एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना श्री घोडीलदेव कसलखंड या संघाला. सामना क्रमांक 1 सध्या मैदानाच्या आतमध्ये श्री घोडीलदेव कसलखंड आणि त्यांच्या विरोधामध्ये एंजल 11 गावदेवी एकटपाडा. टॉस जिंकला एकटपाडाने बॉलिंगचा निर्णय घेतला आणि बॉलिंग करत असताना पहिल्या 3 ओव्हरमध्ये जरूर थोडे गोलंदाज कमी पडले कुठेतरी, पण त्यानंतर साहिल गायकरच्या एका षटकानं दिली पूर्णपणे या सामन्याला कलाटणी. आणि आता संघर्ष एकेका धावेसाठी करावा लागतोय मैदानामध्ये तो श्री घोडीलदेव कसलखंड या संघाला. दरम्यान अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 52 लागलेली आहे. शेवटचा चेंडू 1 शिल्लक आहे स्नेहांकितच्या या षटकातील. अंतिम षटक तो घेऊन आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये साहिल होता 13, त्यानंतर मंगेशनं 15, जिशान आलं त्यानं 15 खर्च केला. साहिल पुन्हा सेकंड स्पेलमध्ये आला, फक्त 2 धावांचे षटक टाकून गेला, 1 विकेट मिळवली. आणि स्नेहांकितनं देखील लास्ट ओव्हरमध्ये काय दमदार गोलंदाजी केली आहे. वॉट बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. लेग बायच्या स्वरूपात ही धाव फक्त आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे डाव संपला पहिला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती आमचे स्कोरर मित्र जतीन गोंधळे आम्हाला माहिती येतात 53 झालेले आहेत आणि 54चं टार्गेट सेट केलंय. ते बॅटिंग करत असताना श्री घोडीलदेव कसलखंड या संघानं एंजल 11 गावदेवी एकटपाडासमोर. पुढील मॅचच्या टॉसच्या प्रक्रियेसाठी तयार. न्यू यंगस्टर काडीब आणि स्वराज 11 पोस्ट्री या 2 संघांमध्ये नेक्स्ट मॅच. दोन्ही कॅप्टन उपस्थित असतील तर तत्पूर्वी आपण टॉसच्या प्रक्रियेकडे वळूयात. चला पुन्हा एकदा सूचना आहे. शेवटचा ऑफिशियल कॉल. टीम पोचरीचे कॅप्टन आलेले आहेत. कार्डी बी उपस्थित नसाल, सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर मात्र ऑपोनंट टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाणार आहे. अर्थातच पोचरीचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना टॉस विन दिला जाईल. या पण मंचाकडे वळूयात. मोठ्या संख्येने या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपल्यामध्ये उसाटणेचे कार्यकुशल माजी सरपंच आपल्यामध्ये आदरणीय हेमंतजी मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या वतीने आपल्याला सर्व ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या. त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. मी दादांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कृपया करून या. प्रवीणजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभहस्ते हा विशेष सन्मान या क्रीडा मंचावरती आपण करत आहोत. वेलकम 11 आणि ग्रामस्थ मंडळ उसाटणे आयोजित वेलकम ट्रॉफी 2026 नववर्षामध्ये नवीन संकल्पना घेऊन नव्या उमेदीने या सर्व उसाटणेकरांनी या स्पर्धेचं आयोजन केलेले. आणि मी आदरणीय माजी सरपंच हेमंतजी मडवी साहेब यांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करा. प्रवीणदादा पाटील यांच्या शुभस्य आपण हा सन्मान या ठिकाणी करत आहोत. या स्पर्धेमधला पहिला सन्मान आहे आणि मोजत राहा, कारण उसाटणेकरांची परंपरा ही संस्कृती आहे. आपण आजवर बऱ्याचशा स्पर्धा या मैदानावरती बघितलेल्या आहेत आणि मोठ्या संख्येने मान्यवर उसाटणेकरावरचं प्रेम आणि त्यांनी दिलेल्या निमंत्रणाखातर त्यांच्यासोबत जुळलेले ऋणानुबंध जपण्यासाठी प्रत्येकी कार्यक्रमामध्ये असतील, महोत्सवामध्ये असतील, उत्सवामध्ये असतील अथवा मग क्रीडा स्पर्धेमध्ये असतील. थँक्यू सो मच आदरणीय हेमंतजी मडवी साहेब, माझे कार्यसम्राट सरपंच देखील आहेत आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्याला सर्व ट्रॉफी स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत. अनेक सूचना करत आहे खार्डी बीचच्या कॅप्टनला. सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर टॉस विन आम्ही पोचरीच्या कॅप्टनला देणारच आहोत, पण ही इनिंग होण्या अगोदर जर तुम्ही रेडी नसाल, तुमच्यामुळे जर उशीर झाला तर 2 रनची पॅनल्टी, त्यानंतर जास्त वेळ घेतला तर बॉलची पॅनल्टी देखील इम्प्लिमेंट करण्यात येईल. ही महत्त्वपूर्ण सूचना.
साहेबांना विनंती करेन की आपल्याही सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण कृपया करून प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि मंचावरती आपल्या राजवीर चषकाचे प्रमुख आयोजक सँडी दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सुरेशजी पाटील साहेब यांचा सन्मान कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती आदरणीय सुरेशजी पाटील साहेब यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. आवर्जून या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. वेलकम ट्रॉफी 2026 उसाटण्यामध्ये तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या सामन्याचा आनंद आपण घेतोय आणि या पहिल्या सामन्या दरम्यान जे काही गेस्ट सध्या तरी मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचंच आदरातिथ्य सन्मान करणं ही आपली संस्कृती आणि त्या सर्वांचा सन्मान आमच्या आयोजकांद्वारे या ठिकाणी केला जात आहे. यानंतर बुर्दुलचे कार्यसम्राट सरपंच आदरणीय सुनीलजी पाटील साहेब यांचाही सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. मी त्यांनाही विनंती करेन आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आज ज्यांच्या वतीने खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी आम्हाला तब्बल 25,000 रुपये आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आदरणीय सुनीलजी पाटील साहेब आपलं मनापासून आभार. मी संतोषनाथ पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण कार्यसम्राट सरपंच बुर्दुलचे सुनीलजी पाटील ज्यांच्या कार्यकाळामध्ये खऱ्या अर्थानं बुर्दुल गावाचा सर्वांगीण विकास आपल्याला पाहायला मिळाला आणि क्रीडा क्षेत्रावरती अतोनात असं प्रेम आहे. स्वतः एक स्पर्धेचे आयोजक आहेत आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं रोख रक्कम 25,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य ज्यांनी आम्हाला केलेलं त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ उसाटणे आणि वेलकम 11 क्रिकेट संघ उसाटणे यांच्या वतीने आपला आभार. थँक्यू सो मच. जे नारायणचे उद्योगपती आदरणीय विनोदजी पाटील साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला. चेक नारायणचे आपल्यामध्ये विनोदजी पाटील साहेब उपस्थित आहेत. मी गणेशजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभहस्ते हा सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. उद्योगपती विनोदजी पाटील साहेब नारायण यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि मी गणेशजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभहस्ते आपण हा सन्मान या मंचावरती करावा. प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करेन कारण समालोचन सध्या तरी सुरू नाही. पण ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केले आणि त्यांच्याच आर्थिक सहकार्यानं या स्पर्धेचं आम्ही आयोजन करू शकलो त्यातलेच आदरणीय उद्योगपती उसाटणेचेच आमचे ग्रामस्थ आहेत राजनजी मडवी साहेब यांचाही सन्मान ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपल्याला मालिकावीरची स्कूटी स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. उद्योगपती राजनजी मडवी साहेब यांचा सन्मान आपण करणार आहोत. मी विलासनाथ पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभहस्ते आपण आदरणीय राजनजी मडवी साहेब ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपल्याला स्कूटी मॅन ऑफ द सिरीजची स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. सन्मान त्यांचा आपण या ठिकाणी करत आहोत. महाराष्ट्राचं महावस्त्र शॉल स्नेह आणि प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण जी नेहमीच त्यांच्या स्मरणात राहील असा आकर्षक मोमेंटो वेलकम ट्रॉफी 2026चा आणि साहेबांचा आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. थँक्यू. कारण पैसा तर प्रत्येकाकडे आहे पण देण्याची दानत फार कमी लोकांकडे असते. आज या मंचावरती उपस्थित सर्वजण आणि सर्वांचा हृदयाच्या अंतःकरणातून मी ग्रामस्थ मंडळ उसाटणे आणि वेलकम 11 क्रिकेट संघ उसाटणे यांच्या वतीने आभार व्यक्त करेन. यानंतर गणेशजी पाटील साहेब नारायण यांचाही सन्मान या मंचावरती आपण करणार आहोत. मी आदरणीय मारुतीजी गोंधळे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभहस्ते हा सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. नारायणचे गणेशजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने
मान्यवर आपल्याला जरूर पाहायला मिळतात. त्याचबरोबरीने नारेंचे हरिभक्त परायण विष्णू पाटील साहेब देखील आपल्यामध्ये आहेत. त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी उसाटण्याचा त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी संदीप नाना पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण सन्मान या ठिकाणी करावा. मंचावरती नारेंचे आदरणीय अभिमन्यू पाटील साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. मी त्यांनाही विनंती करेन आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करा. मंचावरती प्रकाशजी पाटील यांची उपस्थिती आणि मी त्यांना विनंती करेन आपल्या शुभहस्ते अभिमन्यूजी पाटील साहेब नारेण यांचा मंचावरती सन्मान करण्यात येईल. एकाडपाड्याचे आदरणीय भगवानजी गायकर साहेब देखील आपल्यामध्ये आहेत आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. मी त्यांनाही विनंती करेन आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. पहिलीच मॅच आणि ज्यामध्ये त्यांचा गावचा संघ देखील खेळत आहे. श्रीमान गुरु पवार साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभस्य सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. ढोकेचे आंबेचे उदयजी पवार साहेब देखील आपल्यामध्ये आहेत. त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत आणि त्यांनाही विनंती करेन की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण या. आणि पुन्हा एकदा सँडीदादांना विनंती आपल्या शुभहस्ते आंबेवरून खास यांची या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा प्रसंगी आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत आहे. उदयजी पवार साहेब यांचाही सन्मान या मंचावरती आपण करत आहोत. स्कोर कार्ड फक्त पोहोचवतो. स्कोर कार्ड 8 दबा स्कोर कार्डवरती एक विकेट गेली आणि एक महत्त्वाची सूचना फिल्डिंग टीमसाठी की बघा शुभ सन्मान सुरू आहेत बट त्या बिटवीन तुम्ही एक्स्ट्रा बॉल प्लीज घेऊ नका, ही विनंती असेल फिल्डिंग टीमसाठी. पत्रकार आपल्यामध्ये डोकेचे शुभमजी साळुंखे हे देखील उपस्थित आहेत. डोकेगावचे पत्रकार त्यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. मी धनाजी नाना पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभहस्ते त्यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जाईल. सर्व क्षेत्रातील दिग्गज मंडळी तुम्हाला जरूर या मंचावरती पाहायला मिळत आहेत. वेलकम 11 क्रिकेट संघ उसाटणे, ग्रामस्थ मंडळ उसाटणे आयोजित ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय. 6 रजनींमध्ये तुम्हाला ही स्पर्धा जरूर पाहायला मिळणार आहे. आजची पहिली संध्या उसाटण्याचे आदरणीय रवी पाटील साहेब यांचाही सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. मी त्यांनाही विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि पुन्हा एकदा विनंती करेन धनाजी पाटील यांनाच की आपल्या शुभहस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. उसाटण्याचे आदरणीय मधुकरजी पवार साहेब देखील आपल्यामध्ये आहेत. त्यांचाही सन्मान आपण करू आणि या सन्मानानंतर मात्र वळणार आहोत आपण मंचाच्या दिशेने.
मी बुरदुलचे प्रवीणदादा मात्रे यांनाच विनंती करेन. नामवंत खेळाडू आहेत आणि या पंचक्रोशीमधील बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आवर्जून मॅनेजमेंटमध्ये त्यांची भूमिका असते आणि आजही या चषकामध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यांचाही सन्मान आपण या मंचावरती करतोय आणि या सन्मानानंतर आणि उपस्थिती जरूर आहे मान्यवरांची. मात्र या इनिंग नंतर आपण उर्वरित सन्मान करूयात. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स ऐकूयात आवाज सरवली भिवंडीस आमचे जवळचे मित्र विशालजी पाटील यांचा. थँक्यू. थँक्यू सो मच करणजी काळन सर. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. वेलकम 11 उसाटणे तसेच ग्रामस्थ मंडळ उसाटणे आयोजित वेलकम ट्रॉफी 2026 आणि आजची पहिली रजनी आणि मॅच बिटवीन सध्या सगळीला आपण पाहत आहोत टीम कसलखंड आणि दानसा अगेन्स्ट एकटपाडा. हॅमर केलंय समोरच्या दिशेने फटका. फिल्डर येत आहेत लॉंग ऑफला बट चान्स नाहीये. दोन्ही फिल्डर्सला भेद देत असताना बॉल जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईन पलीकडे 4. स्पॉटवरती बॉल होता त्यानंतर अगदी समोरच्या दिशेने फटका खेळले स्ट्रेट बॅटने. बाउंड्री येते. बॅटर साहिल गायकर यांचा बॅटमधनं चौकार येतो. टीम टोटल आता जर आपण बघली तर स्कोर कार्ड सध्याच्या घडीला 13 धावा स्कोर कार्डवरती. नेक्स्ट बॉल आता वाईड ऑफ ऑफस्टम हा बॉल होता आणि दिशा खराब. अतिरिक्त रन निर्माण मिळेल. कुठेतरी बॅटरच्या रीच पासून बॉलला दूर ठेवण्याचा प्रयत्न बॉलर या सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रभात मते याचे प्रयत्न तेच आपल्याला पाहायला मिळतात की कुठेतरी बॅटरच्या रीच पासून आपल्याला बॉलला दूर ठेवायचं. पण महत्त्वाची ही देखील गोष्ट राहिली की टार्गेट जर आपण पाहिलं तर 54चा चेज आणि या क्षणाला विकेट्स फार जास्त महत्त्वाचे राहणार आहेत फिल्डिंग टीम कसलकंडसाठी. विकेटसाठी जाणं मी म्हणेन गरजेचं एक बॉलर म्हणून या क्षणाला. फुल लेंथ आगे बॉल दरम्यान पॉइंटला फिल्डर येतात. बॉल स्टॉप केला. अखेरता बॉल फील्ड होतोय तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. बघा ज्या चर्चा मी करतो की मॅच जर आपण बघली तर मॅच 5 ओव्हरची आहे आणि त्यामध्ये जर तुम्हाला ऑलमोस्ट 11 रन पर ओव्हर जर डिफेंड करायचं आहेत आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण मोस्ट ऑफ टेनिस बॉल क्रिकेट जितका पुढे निघून गेला त्या अनुसरून तर मी हेच म्हणेन की 10 रन पर ओव्हर 11 रन पर ओव्हर बनवणं हे तितका अवघड नाही आहे. म्हणूनच विकेट काढणं ही महत्त्वाची गोष्ट टीम कसलखंडसाठी राहणार. हरिभक्त पारायण विष्णू नामदेव पाटील साहेबांच्या माध्यमातून एक कॅश प्राईज आहे. साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आर्थिक योगदानही आलेलं आहे आणि साहेबांचे विशेषतः आभारही व्यक्त करतो. बॉल हव्यामध्ये आता बॉलर स्वतः येत आहेत तिथे. कॅच पकडली जाईल कॉट अँड बॉल च्या स्वरूपामध्ये. हा धक्का लागलाय दुसरा. ग्रामस्थ मंडळ चषक उसाटणे आणि त्यामुळे इथे कोणी आमच्या गावातील उसाटणे ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक असाल तर आपली जागा आमच्या मंचावरती आहे. सर्वांना आम्ही इन्व्हाइट करत आहोत मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. त्यासोबत पहिल्याच मॅचमध्ये खेळणारे एकटपाडा आणि कसलखंड या दोन्ही गावातील कोणीही ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक उपस्थित असाल तर वेलकम 11 क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ उसाटणे यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं देखील सहर्ष स्वागत आहे. सुस्वागत. विकेट मिळाली. न्यू मॅन इन ॲट नंबर 4 बॅटर संदेश गायकर आता क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता आला. फुल लेंथ आगे बॅटचा अगदी टॉइंटला बॉल लागला. बॉल दरम्यान काऊ फेसला असायला फिल्डर येतात तिथे बॉल फुल केला जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल आणि सिंगलच्या साह्याने टीम टोटल आता जर आपण पाहिली तर 16 ऑन द बोर्ड आणि अजूनही या ओव्हरमध्ये काही चेंडू बाकी आहेत. बट महत्त्वाची गोष्ट की जिंकण्याकरिता अजूनही जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आवश्यकता आहे 38. 19 चेंडू बाकी आहेत आणि आणखीन 38 करायच्यात म्हणजे आस्किंग रन रेट जर आपण पाहिलं तर आता 12 वरती जाऊन पोहोचला. नेक्स्ट बॉल वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ वाईड यॉर्कर आणि परफेक्ट एक्झिक्युशन. डॉट बॉल येतो आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 षटकांचा एंड ऑफ द सेकंड ओव्हर.
16 लॉस ऑफ 2 विकेट्स टीम एकटपाडा. आणि अजूनही येत्या 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18मध्ये आता करायचा 38. आणि इंटरेस्टिंग ही देखील गोष्ट आहे की क्लायमॅट ज्या प्रकारे आहे आणि जस्ट फ्लडलाईट्स ऑन झालेल्या आहेत आणि अशा क्लायमॅटमध्ये अशा कंडिशन्समध्ये 18मध्ये 38 बनवणं हे इतकंही सोपं राहणार नाही आहे. बट महत्त्वाची देखील ही देखील गोष्ट राहिली की दोन चांगले बॅटर्स क्रीजवरती आहेत. बॅटर साहिल गायकर आणि संदेश गायकर या जोडीवरती भरपूर काही निर्भरही असणार आहे टीम एकटपाडाचं. कारण 18मध्ये 38 मोस्ट ऑफ टाइम्स आपण म्हणताना पाकलेले आहेत, इथेही बनवू शकतात. पण त्यासाठी क्रीजवरती उभं राहावं लागेल, लढावं लागेल आणि मिळून कार्य करावं लागेल. कारण 38 जर बनवायचं तर पार्टनरशिप या क्षणाला हवी आहे टीम एंजल 11 गावदेवी स्पोर्ट्स एकटपाडाला. थर्ड ओव्हर बॉलर तयार होतात बॉलिंग मार्कवरती. लोकेश तयार होतोय बॉलिंग मार्कवरती. एक महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो की आज आपण थोडे उशिराने सुरुवात केली आहे. सो फिल्डिंग टीम बघा वेळ कमी घ्या कारण प्रत्येकी ओव्हरनंतर मीटिंग सुरू आहे. प्लीज ते थांबवा. आता वेळ थोडं वाचवा विनंती असेल. थोडं फास्ट खेळा. 18मध्ये 38 करायचं. आतापर्यंत 12 मिनटं खर्च झालेले आहेत आणि आम्ही ऑलरेडी क्लिअर केलं आहे की पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनटं तुमच्याकडे आहेत. आणि त्यापेक्षा जर अतिरिक्त वेळ लागली तर लास्ट ओव्हरमध्ये एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला इनफिल्डमध्ये ठेवावाच लागेल. लोकेश थर्ड ओव्हरमध्ये आला. 18-38चं इक्वेशन बाकी आणि स्टील. आणि एक महत्त्वपूर्ण सूचना आहे, डगआउट बॉक्समध्ये फक्त तुमचे बॅटर 9 असतील. 2 ऑलरेडी मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो प्रेक्षकांसाठी ते प्लेअर डगआउट नाही आहे. ओनली फक्त प्लेअर डगआउटमध्ये प्लेअरच असतील. महत्त्वपूर्ण सूचना. 18-38 फुल लेंथ आहे. ड्राईव्हचा फटका. बॉल दरम्यान आता डीप कव्हरला चालला. फिल्डर येतात तिथे. बॉल फील्ड होतो. थ्रो देखील प्रॉपर आला. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाईल. स्कोर कार्ड आता पुढे जातो. 17 ऑन द बोर्ड. आता 17मध्ये करायचं आहे 37. या क्षणाला बघा सिंगल डबलने कार्य बनणार नाही आहे. कारण रिक्वायर रेट आता जवळ जर आपण पाहिलं तर रिक्वायर रेट आता 13च्या आसपास जाऊन पोहोचला. आणि या क्षणाला आता मोठे फटके हवेच. कारण महत्त्वाची ही गोष्ट राहते की जेव्हा ॲज अ बॅटिंग साईड आपण सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करतो तेव्हा आपल्याला आपलं टार्गेट माहिती असतो की आपल्याला कुठे पोहोचायचं आणि त्याप्रमाणे आपल्याला खेळावं लागतं. नेक्स्ट बॉल. आता हे फुल लेंथ बॉल एज लागली. शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत. आणखीन एक डॉट बॉल येतो. एक निर्धाव चेंडू. या क्षणाला दबाव वाढवतो बॅटिंग करणारी टीम अर्थातच एकटपाडावरती. बघा विकेट्स आतापर्यंत अजून देखील 8 हातामध्ये आहेत. पण शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये ही देखील गोष्ट असते ना की विकेट सोबत घेऊन जायचे नाही आहेत. एक बॅटर म्हणून तुम्हाला चान्स घ्यावाच लागेल. रिस्क तुम्हाला घ्यावाच लागेल आणि या क्षणाला आता रिस्क घ्यायचा या दोन्ही बॅटर्सला. नेक्स्ट बॉल. फुल टॉस स्क्वेअर ड्राईव्ह. बॉल चालला आता गलीमधनं ट्रॅव्हल होतो. आउटफील्ड फास्ट. चान्स नसणार आहे दोन्ही फिल्डर्सला. बॉल जाईल बाउंड्री लाईन पलीकडे. या महत्त्वपूर्ण क्षणावरती बॅटर साहिल गायकरचा पाठमधला चौकार. बॅटचं फेस ओपन केलं. शॉर्ट थर्ड आणि एक फ्लाइंग स्लिप पोझिशनला एक प्लेअर आपल्याला पाहायला मिळतो आणि अगदी त्यांचा मधोमध हा बॉल काढला साहिलने. चौकार येतो आणि असे भरपूर सारे चांगले फटके हवेत या इनिंगमध्ये टीम एंजल 11 गावदेवी एकटपाडाला. 4 धावांचा साग्याने टीम टोटल आता 21 ऑन द बोर्ड आणि जिंकण्याकरिता स्टील अजूनही 30 तरी करायचा. नेक्स्ट बॉल. आता उडवला बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर आहेत लॉंग ऑनला आणि फक्त पाहतच राहतील. वॉट शॉट. साहिल गायकरने हा बॉल पाठवला लॉंग ऑनचा वरनं. षटकार 6. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सिक्सर येतोय आणि आता मोमेंटम शिफ्ट होतोय एकटपाडा टीमचा बाजूने कारण साहिल गायकर एका एंडने लढतोय. जबरदस्त बॅटिंग. नेक्स्ट बॉल. फुल टॉस. आणखीन एक उडवलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत आणि फक्त पाहतच राहतील. फुल टॉस बॉल वरती फुल टोल. सिक्सर.
सुरू आहे. या 3 फटक्यांआधी कुठेतरी जर आपण पाहिलं एकटपाडा टीमचा डगआउट जर आपण पाहिला तर चेहऱ्यावरती 12 वाजले होते. पण त्यानंतर आता हे जे 3 फटके जसे आलेत, आता विश्वास जागृत झाला की इथनं सागी लागे आणि सागी लागे तर मॅचही आगे. स्कोर कार्ड आता या 4 धाव्यांच्या साग्याने 6 धाव्यांच्या साग्याने वाफे सुद्धा स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं आता 33 ऑन द बोर्ड. आणि आता समीकरण जे राखले आता करायचं 21 आणि बॉल बाकी येते 13 मध्ये 21 दबाव. आता बॉलरवरती विकेट इथे हवीच आहे, सागिलची विकेट हवी आहे फिल्डिंग टीमला. वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ वाईड यॉर्कर येतोय डॉट. बट हे षटक चांगले राखलं टीम एंजल 11 एकटपाडासाठी. कारण या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर टोटल ज्या रन्स आल्या 17 रन्स या ओव्हरमध्ये आल्या आणि आता 12 चेंडू बाकी त्याने 12 मध्ये करायचं 21. या उसाटणेवाल्यांनी आज सामने बघायला केली गर्दी या रसिकांनी. डे नाईट स्पर्धेला साथ दिली ग्रामस्थांनी. ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी. ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी. सुस्वागतम पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मात्र जे काही नियम आहेत, खार्डी संघ उशिराने उपस्थित राहिला आहे. पोसरीच्या कॅप्टनला टॉस विन दिलेला आणि त्यांनी प्रतापने आय थिंक फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. सो खार्डी टीम तुम्ही पॅव्हेलियनच्या दिशेने जाऊन थांबा, ही विनंती आहे तुम्हाला. मॅच सेकंड लगेचच सुरुवात होईल. सो दोन्ही टीम्स तुम्हाला तयार राहायचं आहे. पोसरीने अर्थातच त्यांना टॉस विन दिलाय, सो त्यांनी फिल्डिंग चॉईस केली आहे. तुमची बॅटिंग आहे खार्डी. 12 मध्ये 21 करायचे आहेत आणि ज्या प्रकारे मागील ओव्हरमध्ये जे 3 चांगले फटके साकील गायकरचा बॅटमधनं आले ते महत्त्वाचे होते. कारण दबाव वाढत चालला होता आणि मोठे फटके हवेच होते. आणि मोठे फटके 3 आले मागील ओव्हरमध्ये, 1 चौकार 2 षटकार आले आणि त्यानं कुठेतरी आता प्रेशर देखील रिलीज झाला. कारण आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 10.5 रन पर ओव्हर आता करायचं. 12 मध्ये 21चं इक्वेशन राखलं आणि आता दबाव पूर्णपणे जर आपण पाहिलं तर कसलखंड टीमवरती आगे. कारण त्यांनाही ठाऊक आहे की साहिल ज्याप्रमाणे खेळतोय, ज्या प्रकारे बॅटर संदेश क्रीजवरती त्याला साथ देण्याकरिता आगे ही जोडी जर खेळली तर डेफिनेटली हा सामना ते घेऊनच जातील. आणि या क्षणाला म्हणूनच आता विकेटचं महत्त्व वाढलं टीम कसलखंडसाठी. 12-21चं इक्वेशन. पण स्टील सामना अजूनही दोन्ही टीमसाठी समानच आहे. कारण एखादी विकेट या क्षणाला जर आली तर कसलखंड टीमचा देखील कमबॅक नक्कीच होऊ शकतोय. बॉलर प्रभात मध्ये तयार होतोय, जबाबदारी त्याचा खानदानवरती आहे. सेकंड लास्ट ओव्हर, इम्पॉर्टंट ओव्हर. प्रभात राऊंड द विकेट, समोरच्या दिशेने फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग फिल्डर येतात, चान्स नाहीये, बॉल जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4. मध्ये आता 17 राखला. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ नाही लागत. कारण मागील जर 5 चेंडूंचा जो खेळ आपण पाहिला तर त्यामध्ये 20 धावा आल्या. त्याआधी कुठेतरी दबावामध्ये टीम एकटपाडा होती. पण 5 चेंडू नंतर सडनली पूर्णपणे गोष्ट चेंजेस झालेल्या. आता 11 मध्ये 17 राखल्या. आता स्क्वेअर ड्राईव्ह, फिल्डर येतात पॉईंटला, बॉल फुल केला जातो, मिळेल फक्त सिंगल. आणि सिंगलचा साह्याने टीम टोटल आता पुढे जाते. स्कोरकडे आता जाऊन पोहोचलाय सध्या चगडीला. 38 ऑन द बोर्ड. आता चेंडू राखले ते येते 10 आणि 10 मध्ये आता करायचं 16. 16 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. क्रिकेटच्या खेळाने आपल्याला नेहमीच एक गोष्ट शिकवलेली आहे की जोपर्यंत प्रतिस्पर्धी संघ सामना जिंकत नाही ना तोपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न कधीच थांबवू नका. क्रिकेट इज अनप्रेडिक्टेबल गेम. मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिलं की क्रिकेटच्या खेळामध्ये जोपर्यंत एक सामना पूर्णपणे संपत नाही ना तोपर्यंत काहीही संपलेलं नाही आहे. म्हणून मी म्हणेन की अजूनही जर पॉझिटिव्ह वेने कसलखंड टीमने विचार केला तर अजूनही 16 बाकी आहेत. एखादी विकेट, 1 ते 2 डॉट बॉल पुन्हा एकदा कसलखंड टीमला देखील या मॅचमध्ये कमबॅक करून देऊ शकतात. कारण खेळ कोणताही असू दे, तुमची विचारशक्ती सकारात्मक असेल ना तर खडतर परिस्थितीमध्ये देखील तुम्ही विजयाचा मार्ग नक्की शोधू शकता. फुल टॉस होता पॅनवरती, बॉल मागे चालला. फाईन लेगला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फुल टॉस जरूर होता पण त्याचा फायदा घेऊ शकला नाहीये बॅटर. स्ट्रायकिंग एंडवरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो बॅटर साहिल गायकर ज्याने फार इम्प्रेस केलं. कारण संघ अडचणीमध्ये होता त्या क्षणाला त्याचा बॅटमधनं 3 चांगले फटके आले. पण अजूनही स्टील कार्य अधुरं आहे. कारण चेंडू बाकी येते 9 आणि 9 मध्ये अजूनही जिंकण्याकरिता 16 करायचं आहेत. या ओव्हरमध्ये ॲटलिस्ट येत्या 3 चेंडूंवरती एक तरी मोठा फटका हवाच आहे टीम एकटपाडाला.
9 मध्ये 16. फुल लेंथ लॉफ्टेड ड्राइव्ह बॉल डीप कव्हरला चाललाय, फिल्डर नाही आहेत आणि खिनेकला असा फटका. साहिल गायकर सपाट मध्ये 4. एकूण एक चांगले फटके येतात. वार्ड ऑफ ऑप्शन फुल लेंथ बॉल ड्राईव्हसाठी निमंत्रण होतं आणि ते निमंत्रण स्वीकारलं साहिल गायकरने आणि सिंगल हँडेडली आपल्या टीमला तो या मॅचमध्ये विजयाच्या दिशेने घेऊन चालला. आता चेंडू लागलेत, येते 8 आणि 8 मध्ये आता करायचं आणखीन 12. 8-12चं इक्वेशन. बट महत्त्वाची ही गोष्ट लागली की इथे जर साहिलची विकेट आली तर स्टील कमबॅक पॉसिबल आहे. बट साहिल जर खेळला तर नो डाऊट कदाचित हा सामना फार लवकर देखील समाप्त होऊ शकतो. 8-12. नेक्स्ट बॉल बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं, पडल्यानंतर बॉल खाली राहतोय आणि येतोय हा डॉट बॉल. आता 7 मध्ये 12 राखला. मग हा साहिल खेळतो ही महत्त्वाची गोष्ट राखली. बट या क्षणाला जर येता बॉल कुठेतरी निर्धाव आला किंवा साहिल ऑफ स्ट्राईक झाले तर ती म्हणेन मी एक संधी असेल कसलकण टीमकडे मॅचमध्ये कमबॅक करण्याची. 7-12चं इक्वेशन राखलं आणि या क्षणाला स्टील जर आपण विचार केला प्रभातमध्ये लढतोय त्यालाही ठाऊक आहे की इथे जर एखादा डॉट बॉल आला अथवा साहिलची विकेट जर आपण काढू शकलो तर या क्षणाला या मॅचमध्ये कमबॅक आपण नक्कीच करू शकतो. ओपनिंग बॅटल उद्घाटनीय लढत आहे आणि उद्घाटनीय लढत आता अंतिम चरणावरती. 7-12. नेक्स्ट बॉल फुल टॉस आणि हे काय घडलं, हे काय घडलं. फार मोठी मिस्टेक. बॉल तर लॉंग स्टॉपला नॉनस्टॉप गेलाय बट रिव्ह्यूची मागणी ही बॅटिंग टीमकडून अंपायर रिव्ह्यू चेक केलं जाईल. हा निर्णय फार महत्त्वाचा. बट कुठेतरी प्रभातने फार मोठी मिस्टेक केली आणि या क्षणाला तर हेच मी म्हणेन की याच्या 4 धावा ज्या प्रकारे आलेल्या आहेत ना, स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड नाही मारली, पाय कुऱ्हाडीवरती मारलाय आणि निर्णय आलाय इट्स अ बीमर. नेक्स्ट बॉल आता फ्री हिट म्हणजे या 5 मिळतील आणि इक्वेशन आता राखलंय 7 मध्ये आता करायचं 7. अंपायर्स या बाईज आहेत ना, 7 मध्ये 7 राहिला. ही फार मोठी मिस्टेक केली आहे कारण या क्षणाला खरं तर महत्त्वाची ही गोष्ट राखली की 5 एक्स्ट्रा तर आहेत पण नेक्स्ट बॉल फ्री हिट देखील आणि इथे जर मोठा फटका आला तर मी म्हणेन दॅट्स इट. 7 मध्ये 7 फ्री हिट. फ्री हिटचा बॉल पुलचा फटका जरूर आला. फिल्डर आगे तिथे उपस्थित. काउफेसला बॉल फील्ड होतो, मिळेल सिंगल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 4 ओव्हरचा 54च्या चेजमध्ये 4 ओव्हरचा अखेरता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. 48 ऑन द बोर्ड. रिमेनिंग 6 मध्ये आता करायचा 6 धावा. बट महत्त्वाची गोष्ट ही राहिली की कदाचित जर तो बीमर पडला नसता, तिथे 4 एक्स्ट्रा आल्या नसत्या तर कुठेतरी परिस्थिती आणखीन बिकट होऊ शकली असती बॅटिंग टीमसाठी. बट प्रभातकडून जी मिस्टेक घडली ती मिस्टेक आता किती मागात पडणार आहे कारण दबाव बनला होता, प्रेशर क्रिएट झालाच होता. बट तिथे जो बीमर पडला त्याच्यावरती ज्या 4 एक्स्ट्रा आलेल्या त्या उपयुक्त राहिल्या टीम एकट पाडायसाठी. आता इक्वेशन मी म्हणेन 2 इझी. 6 मध्ये करायचा 6. फिल्डिंग टीम कसलखंड फिल्डिंग सेट करा. 6 मध्ये करायचं 6 धावा आणि पुढील सामना खाडी टीम आपल्याला फर्स्ट बॅटिंग करताना दिसेल अगेन्स्ट टीम पोसरी आणि हा सामना जसा समाप्त होईल फिल्डिंग टीम आपण क्विकली ग्राउंडमध्ये उतरायचं आणि खाडी टीम आपण डगआउटच्या दिशेने आता जायचं कारण 6 मध्ये 6 राहिलेल्या आहेत. पण स्टील अजूनही 6 बाकी आहेत. बघा भरपूर सारे क्रिकेटमध्ये एक्झाम्पल आहेत. स्पेशली जेव्हा रन बॉल इक्वेशन असतात तेव्हा मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिलं की असे समीकरण डिफेंड देखील होतात आणि आताही ते होऊ शकतात. लास्ट ओव्हर बॉलर तयार होतोय करण जुनगरे. 6 मध्ये 6 करायचात. पहिले 3 चेंडू महत्त्वाचे आहेत. पहिल्या 3 चेंडूंवरती जर 1 ते 2 निर्धाव अथवा विकेट जर आली तर या क्षणालाही कमबॅक पॉसिबल आहे. पण पहिल्या 3 चेंडूंवरती बाउंड्री नव्हे तर 3 सिंगल जरी आल्या तरी सुद्धा कार्य फार सोपं होऊ शकतं टीम एंजल 11 गावदेवी एकट पाडासाठी. 6 मध्ये 6 शेवटचं षटक करण. पहिलाच बॉल प्ले अँड मिस. येतोय डॉट. 5 मध्ये 6. या क्षणाला महत्त्वाची ही देखील गोष्ट लागली की ग्राउंडमध्ये ना दोन्ही टीमचे जे प्रेक्षक आहेत
त्यांची तर हार्टबीट सध्याच्या घडीला वर खाली होतच असेल, बट जे न्यूट्रल प्रेक्षक आहेत ते तर हेच म्हणत असतील की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जायला हवा आहे. कारण दोन्ही टीम्सने फार चांगला खेळ, फार इम्प्रेसिव्ह खेळ या मॅचमध्ये दाखवला. आणि सांगण्यासारखी ही देखील गोष्ट की वेलकम ट्रॉफी 2026ला आज आपण सुरुवात केली, पहिलीच लढत अंतिम ओव्हरपर्यंत येऊन पोहोचली. आणि सांगण्यासारखी ही देखील गोष्ट की टीजर असा तर पिक्चर डेफिनेटली ब्लॉकबस्टर असेल. आणखीन एक निर्धाव चेंडू, क्या बात आहे. पराभवाच्या छातीवरती पाय ठेवून करण देखील सांगतोय मॅच अभी बाकी आहे, कुठे जाऊ नका. आता 4 चेंडू राखले, 4 मध्ये करायच्या 6. बट इम्पॉर्टंट गोष्ट टीम एकटपाडासाठी की साहिल गायकर सध्या सगळीला स्ट्रायकिंग एंडवरती आहे. ज्या बॅटरने आपल्या टीमला या मॅचमध्ये जिवंतही ठेवलं, विजयाच्या दाराजवळही तो घेऊन आला, पण अजूनही फिनिशिंग लाईन क्रॉस करणं बाकी आहे. कारण अजूनही स्टील करायचं 6. आणि मी उल्लेखही केला की क्रिकेटच्या एक मॅचमध्ये जोपर्यंत सामना पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत काहीही संपलेलं नाही आहे आणि अजूनही 6 बाकी आहेत. इथे जर येता बॉल डॉट बॉल आला अथवा विकेट जर इथे या क्षणाला साहिलची मिळाली तर तो फार मोठा पलटवार असेल. पायावरती बॉल लागला, लाऊड शॉट अंपायर सहमत नाही आहेत. पण आणखीन एक निर्धाव चेंडू, आता 3 मध्ये करायच्या 6 धावा. सारखे हरकत नाही आहे, 3 मध्ये करायच्या 6. बट मानावं त्याच माऊलीचं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी मुठभर माव्यांच्या सोबतीला रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती आपल्या क्षत्रिय रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा तो राजा म्हणजे माझा छत्रपती. त्या राजाला त्रिवार मानाचा मुजरा करून मी समालोचक करण कानके तुम्हा सर्वांचं व सामना चित्त थरारक होता.